रामकृष्ण मंडळी, सकाळी सकाळी मम्मीने पाठवलं दुकानात. 8 वाजले तरीही अंगातली थंडी काय जात नव्हती. दुकानात गेलो, तसाचा पुडा घेतला आणि निघालो घरी. घरी येताना मामी दिसल्या. मामी नेमक्याच उठल्या आणि खरकटे फेकायलाच बाहेर आले. थोड्या वेळाने गौरी आणि आर्यनला शाळेत सोडलं. नंतर येताना जार घेऊन आलो प्यायला. पाणी नव्हतं. घरी येऊन बघते तर काय, हा बघा कसा झोपलेला होता. पटापटा कामं आवरले आणि गाडी काढली, कारण जायचं होतं हॉस्पिटलला. हॉस्पिटलला जाता जाता गौरी आणि आर्यनचा टिफिन शाळेत ठेवला. पोचलो हॉस्पिटलला. मामी आणि आदू पहिलेच हॉस्पिटलमध्ये होते. नंतर अक्कू, राजू, ऋषी पण हॉस्पिटलला पोहोचले. एक एक करून मामीला ICU मध्ये भेटून आलो आणि हॉस्पिटलमध्ये मामीपाशी अक्कू आणि आदू थांबले. आम्ही बाकी सगळे घराकडे निघलो. हॉस्पिटलच्या पार्किंग प्लेसमध्येच एक बोरीचं झाड आहे. आम्ही तिघांनी बोरी तोडले आणि आम्ही बोरं खाल्ले. नंतर काय, मामी, राजू, ऋषी घराकडे गेले आणि मम्मीला आणि मला महावितरण केंद्रामध्ये लाईट बिल कम करण्यासाठी अर्ज करायला जायचं होतं. मग आम्ही तिथे गेलो, अर्ज केला आणि चिकलठाणा बाजारात जायचं होतं, त्यामुळे आईला गेटवरून पिकअप केलं. नंतर आईला घेतलं आणि आम्ही तिघी गेलो बाजारात. मग काय, बाजारात गेलो. मेथीचे लाडू करायचे होते म्हणून आई सामान घेत होती आणि तिथं मी खारकं घेऊन खात होती. आई जिथे जिथे थांबवत होती, पेरू, आवळा हे घेऊन मी खात होती, कारण हे घेत असताना मी पाठीमागे खात खात चलती, त्यामुळे मला बाजारात जायला आवडतं. नंतर काय, सामान घेतलं सगळं. यांनी मग माझ्याकडे वज दिलं. चला चला म्हणत होती घरी, तरी पण आईचं आणि मम्मीचं काय बाजारातून पाय हलत नव्हतं. नंतर अखेरकार आम्ही पोहोचलो घरी. फ्रेश वगैरे झालो, सामान वगैरे काढलं, सगळं जिथलं तिथं ठेवलं. थोड्या वेळात चाय पाणी केली. थोड्या वेळाने मम्मीला गाडी शिकायची होती. त्यानंतर सिमेंट रोडला आलो. मम्मीने गाडी चालवली. TVला रिचार्ज नव्हते म्हणून आम्ही तिघे एकमेकाची टांग खिचत होते. नंतर काय, संध्याकाळी TVवर कॅमेरा वगैरे लावलं आणि झोपी गेलो जेवण वगैरे करून. असा होता आजचा दिवस.